गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर आज आपण बघणार आहोत 2015 पासून परीक्षेत आलेले सर्व प्रश्न युनिट 9चे पीपल डेव्हलपमेंट अँड इन्व्हायरमेंटमधले. जवळपास यात 34-35 प्रश्न आहे. आणि सर्वच हे पेपरात आलेले आहे, एक्झामला आलेले आहे आणि तुम्हाला आवश्यक आहे, म्हणजे इम्पॉर्टंट आहे. हे प्रश्न खरंच तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. सो गुड मॉर्निंग ऑल. हां, सो गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. चला बघूया युनिट 9 मधले काही नाही, सर्व एक्झामला आलेले प्रश्न, 2015 पासून परीक्षेत आलेले सर्व प्रश्न. हे सोपे राहणार आहे. हे सर्व काही जे क्वेश्चन्स आहे, हे सर्व काही क्वेश्चन्स आहे सोपे राहणार आहे. डायरेक्ट सांगतोय, सर्व प्रश्न सोपे राहणार आहे. तुम्हाला समजून सांगण्याची काहीच गरज राहणार नाही. त्या दिवशी आपण रिसर्च ॲप्टिट्यूड मध्ये सर्व प्रश्न बघितले होते, ते हार्ड होते. ते कोणी म्हणजे मॅक्झिमम विद्यार्थी त्याला स्किप करतात. म्हणून मी त्या दिवशी तुम्हाला म्हटलं की तुम्ही रिसर्च ॲप्टिट्यूडचे हे व्हिडिओ बघा, याला जास्त फोकस करा, कारण की रिसर्च ॲप्टिट्यूडचे मॅक्झिमम विद्यार्थी क्वेश्चन स्किप करतात, ते करत नाही. हां, हे सोपे आहे, जास्त तुम्हाला काही प्रॉब्लेम जाणार नाही. काय म्हणते तो क्वेश्चन, डिस्टिंग्विश बिटवीन ॲनिमल सेल अँड प्लांट सेल इज बेस्ड ऑन डॅश डॅश ऑब्जेक्टिव्ह, कॉम्प्रेन्शन, अनालिसिस, सिंथेसिस, इव्हॅल्युशन. बघा आता, करा ट्राय, 10 सेकंद जवळ. हां, इथे शब्द आलेला आहे, डिस्टिंग्विश आणि अकॉर्डिंग टू ब्लूम्स टेक्सॉनॉमी. ओके, ब्लूम्स ते काय सांगते की हे जे डिस्टिंग्विश शब्द आहे, डिस्टिंग्विश हे अनालिसिस सोबत म्हणजे कनेक्टेड आहे. तर तुम्ही जेव्हा केव्हा कधी असं याद्वारे असा प्रश्न विचारला जाते आणि जर क्वेश्चनमध्ये डिस्टिंग्विश हा शब्द आला तर तुम्ही डायरेक्ट अनालिसिस या शब्दात या ऑप्शनला टिक करू शकता, किंवा ते तुम्ही तुमचा फायनल आन्सर म्हणून लिहू शकता. ओके. आणि दुसरा प्रश्न काय, विच वन ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ इन सिटू कन्झर्वेशन ऑफ बायोलॉजिकल रिसोर्सेस. MSc ऑगस्ट 2015चा प्रश्न आहे. बॉटनिकल गार्डन, झू, ब्रीडिंग सेंटर्स आणि नॅशनल पार्क. करा ट्राय. आता लक्षात ठेवा, इथं कोणता शब्द आलेला आहे, एक इन सितू. ओके, इन सितू आणि एक सितू म्हणजे काय? इन सितू म्हणजे काय, त्यांच्या जे जे त्यांचं नॅचरल हॅबिटेट आहे, नॅचरल हॅबिटेट, त्यांना तिथंच कन्झर्व केल्या जाते, त्यांना तिथंच कन्झर्व केल्या जाते. ओके. आणि जे एक सितू आहे, एक सितू, त्यांना त्यांच्या नॅचरल हॅबिटॅट पासून दूर नेऊन, नॅचरल हॅबिटॅट पासून दूर नेऊन, म्हणजे दूर नेते, मग दूर नेऊन कन्झर्व केल्या जाते. ओके. जसं की आता आपल्या भारतामध्ये ते चित्ता आणले, नायगेरिया, हो नायगेरिया की कुठून तरी चित्ता आणले ना, एरोप्लेन म्हणून टाकून आणले होते सर्वांना ते मोदीनं. त्यावेळेस ते सर्व म्हणजे एक व्हायरल झालं की आपण बाहेर देशातून चित्ता आणले, बाहेर देशातून चित्ता आणले. तसंच आहे हे. एक सितू म्हणजे काय, त्यांचं नॅचरल हॅबिटेट त्या देशात होतं, पण त्यांना तिथून आपल्या देशात आणलं तर झालं एक सितू. आणि इन सितू म्हणजे काय, ज्या ज्या एखाद्या प्राण्याचं तिथं राहायची त्याची हॅबिटेट आहे त्याला तिथंच कन्झर्व करणे, तिथं त्यांना तिथंच सुरक्षित ठेवणे व त्यांना तिथंच सपोर्ट करणे, हे झालं इन सितू मधून. आता इथं कुठं केल्या जाते, बॉटनिकल गार्डन मध्ये, झू मध्ये, किंवा ब्रीडिंग सेंटर मध्ये, किंवा नॅशनल पार्क मध्ये? सांगा, ट्राय करा. आता बॉटनिकल गार्डन मध्ये तर तुम्हाला माहित आहे, आपण वेगवेगळे इथून झाडाचे हे आणतो तिथं लावतो. हे आपण दुसरीकडून आणून लावतो. झू मध्ये तर बिचारांना कैद केल्या जाते, वेगवेगळ्या जंगलातून प्राणी पकडून आणून त्यांना त्यांच्यावर हे करून त्यांना ट्रेन करून वगैरे, ट्रेन पण नाही पण त्यांना तिथंच कन्झर्व केल्या जाते बाहेरून आणून. ब्रीडिंग सेंटर्स नाही. नॅशनल पार्क, आता नॅशनल पार्क म्हणजे तुम्हाला माहित आहे, नॅशनल पार्क म्हणजे तिथं त्यांना कन्झर्व केल्या जाते. जे जे काही जंगल आहेत त्यांना त्याच जंगलात तिथं त्यांना कन्झर्व केल्या जाते. त्याच्यामुळे याचा आन्सर राहील नॅशनल पार्क. जर इथे आन्सर जर प्रश्नामध्ये इन सितूच्या जागी एक सितू असतं तर मग त्याचा आन्सर झू आलं असतं. ओके, पण इथं त्यांनी इन सितू दिलेला आहे, त्यामुळे इथं नॅशनल हॅबिटॅट त्यांना तिथं कन्झर्व करावं लागेल. आन्सर नॅशनल पार्क. नॅशनल पार्कमध्ये आपण प्राण्यांना बाहेर नेत नाही त्या जंगलातून किंवा त्या तिथून, त्यांना तिथंच आपण हे करतो. आणि एखादा वाघ वगैरे अवघड जाईल ना मग आला तर मागे. नाही, वाघीण नाही येईल. वाघीण काय काय म्हणता तुम्ही? विच स्टेट इज वेस्टर्न घाट इज स्प्रेड अँड नोन फॉर इट्स विच बायोडायव्हर्सिटी? करा ट्राय. करा.
तुम्हाला हे माहित पाहिजे वेस्टर्न घाट कोणत्या कोणत्या स्टेट मधून जाते इंडियामधल्या. पहिले काय ते गुजरात पासून स्टार्ट म्हणा. गुजरात, महाराष्ट्र, महाराष्ट्र, कर्नाटका, केरला, गोवा आणि इथं तामिळनाडू. ओके, तामिळनाडू 3, 6 म्हणजे या टोटल 6 स्टेट मधून आपण म्हणू शकतो की वेस्टर्न घाट स्प्रेड होते. तर मग या 6 स्टेट पैकी ऑप्शन मध्ये बघा कोणते कोणते आलेले आहे. महाराष्ट्र, राजस्थान नाही. राजस्थान इथं आहे का नाही. गुजरात आहे पण मध्य प्रदेश नाही. इथं कर्नाटक आहे पण तेलंगणा नाही. इथं महाराष्ट्र पण आहे, कर्नाटक पण आहे, केरला पण आहे. तर आन्सर काय राहील याचं? ऑप्शन नंबर डी. ते लक्षात ठेवा. पुन्हा वेस्टर्न घाटवर प्रश्न आला तर हे 6 राज्य लक्षात ठेवा. कोणते? गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरला, गोवा आणि तामिळनाडू. ओके, गॉट इट. हां, सो नेक्स्ट प्रश्न. द सॉलिड वेस्ट फ्रॉम हॉस्पिटल इज क्लासिफाईड ॲज MHC 2015चा प्रश्न. हॅझार्डस, कंपोस्टिबल, नॉन हॅझार्डस आणि कंपोस्टिबल. तुम्हाला माहित आहे जे काही हॉस्पिटलमधलं जे वेस्ट असते ते किती हानिकारक असते, किती पॉयझनस असू शकते. हो, पॉयझनस पण असू शकते किंवा एखाद्या वेळेस कोणाचे ब्लड सॅम्पल असते आणि त्यांना एखादं डिसीज असेल, ओके, हार्मफुल डिसीज असेल, तो स्प्रेड होण्याचे चान्सेस राहते. त्याच्यामुळे जे मेडिकल वेस्ट आहे ते खूप भयानक किंवा डेंजरस म्हणू शकता तुम्ही त्याला डेंजरस असू शकते. सो इट इज लिटिल बिट डेंजरस, सो दॅट्स वाय इट इज हजार्डस. ओके, शब्दातूनच तुम्हाला समजू शकते की सॉलिड वेस्ट फ्रॉम हॉस्पिटल म्हणते, हॉस्पिटल म्हणलं थोडं डेंजर असू शकते ते. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ एअर पोल्युटंट कॉज ॲसिड रेन. तुम्हाला माहित आहे ॲसिड रेनचा pH काय असते. ट्राय MSc 2015चा प्रश्न आहे. सायन्स स्टुडंटना तर हा प्रश्न आलाच पाहिजे. करा ट्राय, 10 सेकंद आहे. ओके, सो तुम्हाला माहिती आहे ॲसिड रेनचा pH काय राहते? 5.2 और बिलो. सो ते ऑप्शनपैकी तुम्हाला डायरेक्ट सापडायलाच पाहिजे. ते काय? सल्फर डायऑक्साईड अँड ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन. त्याच्यामुळे की त्याचा pH 5.2 और बिलो. सो क्वेश्चन काय होता? विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ एअर पोल्युशन कॉजेस ॲसिड रेन. या सल्फर डायऑक्साईड आणि ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजनमुळे त्याचा pH 5.2 और बिलो आणि त्याच्यामुळे ॲसिड रेन होते. सो नेक्स्ट प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग इज अ हर्बिवरस ॲनिमल. विच ऑफ द फॉलोइंग इज अ हर्बिवरस? स्नेक, डिअर, फ्रॉग, फॉक्स. या प्रश्नामध्ये तुम्हाला मला तरी वाटते मोजून 5 सुद्धा सेकंद नाही, फक्त प्रश्न वाचायला तेवढे वेळ लागते, तेवढाच वेळ लागला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला ते प्रश्न ऑप्शन पाहून समजलं पाहिजे. तर हार्बिवरस तिथं पहा आता कोणता प्राणी तिथं आपल्यासारखा आहे, म्हणजे माणसासारखा आहे. माणसं नाही, हां, आजकालची माणसं तशी नाही. आजकालची माणसं सगळेच खायले, म्हणजे कोणते प्राणीला सोडला नाही की सर्वच खात आहे. पण दॅट्स रॉंग, कारण की आपल्याला काही अधिकार नाही कोणत्या प्राण्याला मारायचा आणि त्याला खायचा. अकॉर्डिंग टू मी, इट्स माय पर्सनल ओपिनियन. गॉट इट. हां, तो इथं काय राहील? डायरेक्टली डिअर. कारण की फ्रॉग आहे ते किडे माकोडे खाते. मी काल एक व्हिडिओ बघितला ते बेंडूक सापाला खात होता. म्हणजे जे ॲनिमल सायकल आहे ती रिव्हर्स झाली, रिव्हर्स. इंस्टाग्रामवर रील बघा ते कालचा. हां, ओके, सो व्हॉट आय वॉज सेईंग. हां, तर विच ऑफ द फॉलोइंग इज अ हार्बिवर्स ॲनिमल? स्नेक, डिअर, फ्रॉग, फॉक्स. याच्यातला ऑप्शन काय राहील? डिअर राहील. गॉट इट. सो लार्ज नंबर ऑफ पीपल हॅव सिरियस ॲपेरेन्शन्स. ओके, इथं ॲपिडेन्शन झालं, ॲपिरेन्शन्स करा. ओके, ॲपिरेन्शन्स अबाउट डॅश एनर्जी. आता आपल्याला काय फॉसिल फ्युएल, न्यूक्लिअर एनर्जी, हायड्रो इलेक्ट्रिसिटी आणि सोलार. तुम्ही कधी पण न्यूक्लिअर एनर्जीबद्दल, ज्याला सायन्स म्हणजे फिजिक्सचे विद्यार्थी सोडून जे कोणी न्यूक्लिअर एनर्जीबद्दल असं कोणी ऐकते त्यांना भीती वाटते की याच्यात म्हणजे काय राहते, काय असते, स्फोट होते का, बॉम्ब स्फोट होते का, किंवा काही काय काय असते नेमकं, त्यांना त्या गोष्टीची भीती वाटते थोडंफार. तेच विचारतं ॲपरेशन म्हणजे एक प्रकारचं भीतीदायक. तर काय राहिलं याचं? न्यूक्लिअर. आन्सर काय राहील? न्यूक्लिअर एनर्जी. कारण की न्यूक्लिअर एनर्जीबद्दल अजून तितका मॅक्झिमम लोकांना नॉलेज नाही किंवा इन्फॉर्मेशन नाही, त्यामुळे त्यांना त्याची थोडीफार भीती वाटू शकते. अजून काय? अ पार्ट ऑफ द लार्ज क्वांटिटी ऑफ द फ्लाय ॲश प्रोड्यूस इन अ थर्मल पॉवर प्लांट इज यूज फॉर. MSc मे 2016चा प्रश्न आहे. सॉइल कंडिशनर, मेकिंग ब्रिक्स, रोड मेकिंग आणि बर्निंग. तर याचा आन्सर राहणार आहे ऑप्शन बी अँड सी दोन्ही.
कारण की जे फ्लाय ॲश आहे त्याच्यापासून विटा पण बनवल्या जाते आणि रस्ते पण बनवत आहे, दोन्ही गोष्टी बनवल्या जाते. त्यामुळे याचा आन्सर राहील ऑप्शन नंबर बी अँड सी. ओके. अ पार्ट ऑफ अ लार्ज क्वांटिटी ऑफ फ्लाय ॲश, लार्ज क्वांटिटी ऑफ फ्लाय ॲश मध्ये प्रोड्यूस इन अ थर्मल पॉवर प्लांट इज यूज फॉर, कशासाठी? एक तर मेकिंग ब्रिक्स किंवा रोड मेकिंग. वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे इज सेलिब्रेटेड एव्हरी इयर ऑन, करा ट्राय. आता हे MS सेट मी तुम्हाला 16 प्रश्न आलेला आहे. ओके, काय राहिले तर 5th जून. वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे इज सेलिब्रेटेड एव्हरी इयर ऑन 5th जून. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग ऍक्ट गिव्ह राईट टू सिटीजन टू फाईल केस अगेन द व्हायलेशन ऑफ एन्व्हायरमेंट नॉर्म्स. जर कोणी एन्व्हायरमेंट नॉर्म्सचं व्हायलेशन केलं, म्हणजे ते नियम, काही पर्यावरणाचे काही नियम आहे की ते आपल्याला फॉलो करावं लागतात. मॅक्झिमम लोकांना माहित नाही की पर्यावरणासाठी पण काही नियम, म्हणजे पर्यावरण चांगलं ठेवण्यासाठी, पर्यावरण सुरक्षित राहिलं पाहिजे याच्यासाठी गव्हर्नमेंट काही रूल्स बनवलेले आहे. मॅक्झिमम लोकांना माहिती सुद्धा पण नाही, आणि ते रूल्स आपल्याला फॉलो करावं लागतात. ते रूल्स आपल्याला फॉलो करावं लागतात. जर ते कोणी व्हायलेट केले तर त्याच्या विरुद्ध आपण केस फाईल करू शकतो. तर ते कोणत्या ऍक्टद्वारे? तो आहे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट. ओके, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट. गॉट इट. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग गॅसेस इज लार्जली रिस्पॉन्सिबल फॉर ग्लोबल वॉर्मिंग. विच ऑफ द फॉलोइंग गॅसेस इज लार्जली रिस्पॉन्सिबल फॉर ग्लोबल वॉर्मिंग. काहीतरी पाहायचं गरज आहे का प्रश्नासाठी? मे 2016चा प्रश्न आहे, सांगा, ट्राय करा लवकर 10 सेकंदात. विच ऑफ द फॉलोइंग गॅसेस इज लार्जली रिस्पॉन्सिबल फॉर ग्लोबल वॉर्मिंग. सांगा सांगा सांगा. ओके, काही सांगायची गरज आहे या प्रश्नाबद्दल? कारण की आपल्याला माहित आहे याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग वाढत आहे, तरी आपण ते गॅस म्हणजे होते. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स. MS सेट मे 2016चा प्रश्न आहे. नॉट कन्व्हेन्शनल म्हणते, नॉट कन्व्हेन्शनल, नॉट कन्व्हेन्शनल, नॉट नॉन सॉरी नॉन कन्व्हेन्शनल म्हणते, नॉट नॉन कन्व्हेन्शनल, नॉट नॉन कन्व्हेन्शनल. त्याच्यातलं कन्व्हेन्शनल पहिले एवढं लक्षात ठेवा, कन्व्हेन्शनल कोणता आहे? जे की आपण पारंपरिक पद्धतीने आतापर्यंत आपण वापरत आलेलो आहोत, एक एनर्जी सोर्स तयार करण्यासाठी, एक प्रत्येक गोष्टींसाठी. त्यात कोणता आहे? कोल, जिओथर्मल, टायडल, सोलार. आता तुम्ही विचार करा, तुम्हाला माहिती आहे, आता विदर्भातल्या लोकांना तर मॅक्झिमम माहित आहे की विदर्भातले जे वीज निर्मिती आहे त्याच्यासाठी जास्त वापर कशाचा केला जाते? कोळशाचा. तर ही पद्धत आत्ताच नाही, जी आपली पहिली ट्रेन होती इतिहासातली, पहिली ट्रेन सुद्धा आपण कोळशावरच पळवली होती. नंतर इंग्रजाला आपण पळवलं, ते विषय वेगळा आहे, पण कोळशाचा वापर खूप केलेला आहे. तर ही पारंपरिक पद्धत आहे आपली, त्याच्यामुळे यू कॅन टेक द आन्सर कोल. हे आता आहे बा, सोलार तर आता आलेला आहे, टायडली आणि जिओथर्मलली याला येऊन बराच वेळ झालेला आहे, पण सर्वात आधी कोल होता आपला. विच ऑफ द फॉलोइंग इज अ टॉप कार्निवरस ॲनिमल. टॉप कार्निवरस ॲनिमल म्हणते, म्हणजे एकदम त्या जे लाईफ सायकल आहे किंवा ते ॲनिमल सायकल आहे त्या सायकलच्या वर टॉपला बसलेलं आहे. ते मॅक्झिमम डिपेंड राहते फक्त वेगवेगळ्या प्राण्यांना खाण्यावर, आणि ते मॅक्झिमम शिकार करतो तो ॲनिमल. ओके, आता स्नेक करतो, पण आता बर्ड आहे, बर्ड किडे माकोडे खाती, पण बर्डला खाणारा पण कोणीतरी आहे. कोण? स्नेक खाऊ शकतो किंवा कोणी खाऊ शकतो. आता बफेलो म्हणलं तर बफेलो तो कार्निवर नाही. मग उरला टायगर. टायगर इज ऑन द टॉप ऑफ कार्निवर सायकल. ते कार्निवरस ॲनिमल्सची सायकल आहे किंवा ते टेबल आहे, त्या टायगरवर बसलेला आहे, सर्वात टॉपला आहे. कारण टायगर सापालाही खाऊ शकतो, एखाद्या गाय, म्हैस, कुत्रा, मांजर, कोल्हा, ते आपण भालू म्हणतो, भालू, चित्ता, अजून जिराफ, बऱ्याच म्हणजे मॅक्झिमम प्राण्यांना वाघ खातो, कारण की तो जंगल का राजा म्हणजे शेर. सो भोपाळ डिझास्टर इज कॉज ड्यू टू. MS सेट एप्रिल 2017चा प्रश्न आहे. आता याच्यावर तर आत्ताच काही महिन्या अगोदर एक प्रश्न, काही महिन्या अगोदर एक पिक्चर सुद्धा आला, आय थिंक हॉटस्टारवर आला वाटते. तर त्याच्यात तुम्हाला माहितीच आहे सर्वांना, MIC नाव पाठच झालं असेल डोक्यात. MIC मुळे भोपाळ ट्रॅजेडी झाली, MIC मुळे. तितकंच लक्षात ठेवा की MIC मुळे भोपाळ ट्रॅजेडी झालती. आणि ती MIC किती लीक झाली माहित आहे का? 1 किलो, 2 किलो, 10 किलो, 15 किलो, 20 किलो नाही, जवळपास 30 टन, 30 टन हे लीक झालती. काय? MIC. MICचा फुल फॉर्म काय? मिथिल आयसोसायनेट, ऑप्शन नंबर ए. आता याच्यावर प्रश्न आला 2017 मध्ये, पण जे पिक्चर आता आलता त्या पिक्चरमुळे मॅक्झिमम लोकांना त्याची इन्फॉर्मेशन भेटली. कारण की कसं आहे, आपण मॅक्झिमम लोक काय प्रिफर करतात, पिक्चर पाहायला खूप जण लोक प्रिफर करतात. जेव्हा आपण अशा
टाईपचे काही चांगले पिक्चर येतात म्हणजे तिथं आपण बघायलाच पाहिजे, कारण की जे काही इन्फॉर्मेशन दिली आहे पिक्चरमध्ये त्या इन्फॉर्मेशनमधून तिथं त्या लोकांचा जे काही स्ट्रगल झाला, बरेच लोक वाचले, जे बऱ्याच लोकांनी दुसऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पहिले, स्वतःची म्हणजे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता. तो 30 टन MIC लीक झाला होता त्यावेळेस. किती? 30 टन. त्याच्यामुळे हे MIC म्हणजेच मिथिल आयसोसायनेट. भोपाळ डिझास्टर इज कॉज ड्यू टू मिथिल आयसोसायनेट. तर मिथिल आयसोसायनेट लक्षात नसेल तर MIC तरी लक्षात ठेवा, तुम्हाला बरोबर त्याचा फुल फॉर्म भेटून जाईल. एम म्हणजे मिथिल, आय म्हणजे आयसो, सी म्हणजे सायनेट, मिथिल आयसोसायनेट. गॉट इट. पुढचा, द मेजर कॉज ऑफ वॉटर बॉर्न डिसीज इज ड्यू टू कंटॅमिनेटेड बाय. MSD एप्रिल 2017चा प्रश्न आहे. आता जे आपण आपल्याला जे पाण्याद्वारे डिसीज होता म्हणजे एखादे काही रोग किंवा एखाद्या आपली तब्येत खराब होते, कशामुळे होते? सीवेज, हजार्डस वेस्ट, केमिकल डाईज. केमिकल तर आपल्यापर्यंत पोहोचत नाही कारण की ते वॉटर क्लीन केल्या जाते. हजार्डस वेस्ट पण नाही. याच्यातलं ऑप्शन राहील सीवेज, कारण जे काही सांडपाणी आहे त्या सांडपाण्यामुळे आपल्याला मॅक्झिमम पाण्याचे म्हणजे रोग म्हणा किंवा तब्येत खराब होणं हे होतं. ओके, सांडपाण्यामुळे. तर सीवेज म्हणजे सांडपाणी. मँग्रोव्ह इज अ स्पेशल टाईप ऑफ इकोसिस्टीम अँड इज फाउंड अलॉंग. MS सेट एप्रिल 2017चा प्रश्न आहे. इस्ट्युएरी, हिल स्लोप, प्लॅट्यू, फ्रेश वॉटर लेक. त्याचं लक्षात ठेवा इस्ट्युएरी. ऑप्शन नंबर ए राहील याचा आन्सर. काय राहील? ऑप्शन नंबर ए. मँग्रोव्ह इज अ स्पेशल टाईप ऑफ इकोसिस्टीम अँड इज फाउंड अलॉंग इस्ट्युएरी. ओके. सो क्योटो प्रोटोकॉल. क्योटो प्रोटोकॉल इज अन अग्रीमेंट टू. MS सेट एप्रिल 2017चा प्रश्न आहे. हे क्योटो प्रोटोकॉल आलता कशासाठी आला होता? रिड्यूस ग्लोबल वॉर्मिंग, रिड्यूस ऍसिड रेन, अंडरटेक प्लांटेशन प्रोग्राम, रिड्यूस सॉइल इरोशन. करा ट्राय. तो याचा आन्सर राहील ऑप्शन नंबर ए राहील, रिड्यूस ग्लोबल वॉर्मिंग. कारण की यांचं क्योटो प्रोटोकॉल काय आहे, जे की जे गॅसेस ग्लोबल वॉर्मिंगला वाढवत आहे त्या गॅसेसचा वापर कमी किंवा त्या केमिकल्सचा वापर कमी करणं किंवा त्याचा वापर न करणं या हे क्योटो प्रोटोकॉलचा उद्देश आहे. त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी. ओके. प्लांटेशन, सॉइल आणि ऍसिडसाठी नाही, हे डायरेक्टली ग्लोबल वॉर्मिंगशी रिलेटेड आहे क्योटो प्रोटोकॉल. याच टॉपिकवर प्रश्न मागच्या वर्षी सुद्धा आला होता, म्हणजे 2022ला क्योटो प्रोटोकॉलवर. वॉटर रिसोर्सेस इज अ की फॉर अ डिस्प्यूट बिटवीन स्टेट. कावेरी. ओके, आपल्याला माहित आहे कावेरी डिस्प्यूट इज बिटवीन. MS एप्रिल 2017चा प्रश्न आहे. हे जे की कावेरी नदीचा विवाद आहे हे खूप वर्ष अगोदरच आहे आणि हे मॅक्झिमम लोकांना माहिती आहे. हे आपल्या कर्नाटक पासून विवाद चालू झालेला आहे. जे कर्नाटकमधून कावेरी नदीचा म्हणजे हे होते, तिथं त्यांना पाण्याची जवळपास 50-60 वर्ष तर झाले. हे कोर्टनं म्हणजे कोर्टमध्ये पण गेले, हे सुप्रीम कोर्ट की हायकोर्टमध्ये. तिथून रिझल्ट पण आला, पण ते अजून विवाद मला माहित नाही थांबला की नाही, पण ते खूप जुना विवाद आहे कावेरी विवाद, कावेरी नदीचा. तो कावेरी डिस्प्यूट इज बिटवीन. MS एप्रिल 2017चा. महाराष्ट्र आणि कर्नाटक नाही, महाराष्ट्र तर नाही आहे. कर्नाटक आणि तेलंगणा नाही. कर्नाटक आणि तामिळनाडू, ओडिसा आणि मध्य प्रदेश. सांगा कोणता आहे? या दोनपैकी एक राहील. ओके, ओडिसा तर राहणार नाही. ओडिसा, मध्य प्रदेश. मी तुम्हाला सांगितलं कर्नाटक आहे, तर कर्नाटक सोबत तामिळनाडू राहील की तेलंगणा राहील? सांगा लवकर 10 सेकंदात. काय राहील? तामिळनाडू. कर्नाटक अँड तामिळनाडू. कर्नाटक अँड तामिळनाडू. गॉट इट. कर्नाटक अँड तामिळनाडू. लक्षात ठेवा, कर्नाटक पासून जी नदी जाते तामिळनाडूपैकी ते काहीतरी पाणी अडवणं काहीतरी चालू आहे ते. तर ते विवाद कावेरी विवाद कशा नदीचा कर्नाटक अँड तामिळनाडू दोघांमधला आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ नॅशनल पार्क इन महाराष्ट्र. आता हे सांगा. MS एप्रिल 2017चा प्रश्न आहे. आपल्याच महाराष्ट्राबद्दल प्रश्न आहे आणि आता तुम्हाला हे तर माहीतच पाहिजे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॅशनल पार्क इन महाराष्ट्र. नॅशनल पार्क विचारलेला महाराष्ट्रामधला कोणता आहे? नवेगाव, नंदगड, नागरोल, माधव. ते आन्सर राहील नावेगाव. ओके, काय राहील? नवेगाव. हे कुठे आहे? आपल्या महाराष्ट्रामध्ये गोंदिया डिस्ट्रिक्ट, गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. ओके, गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. ओके. विच वन ऑफ द फॉलोइंग नॅशनल पार्क इन महाराष्ट्र? तर नावेगाव नॅशनल पार्क विच इज इन गोंदिया. विच ऑफ द फॉलोइंग आर द 5 पिलर्स आर एक्सपेक्टेड इन एज्युकेशन पॉलिसी 2016. याचा आन्सर राहणार आहे अवेलेबिलिटी, अफोर्डेबल एज्युकेशन, इक्वाटेबिलिटी, स्टेटस अँड अकाउंटेबिलिटी. दॅट्स द ऑप्शन नंबर ए. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. याच्याबद्दल डिटेल सांगण्याचा अर्थ नाही आहे, हे लक्षात ठेवा. ओके. विच टाईप ऑफ वेस्ट इज क्लासिफाईड ॲज हॅझार्डस. कोणतं राहील? हॅझार्डस म्हणजे घातक, डेंजरस. कोणतं राहील? MS एप्रिल 2017चा प्रश्न, 18चा प्रश्न आहे.
यू कॅन से डायरेक्टली केमिकल वेस्ट हे एक डेंजरस राहते ना, कारण की कोणते कोणते त्यात केमिकल हे आपल्याला माहित नाही. आता बरेच जण म्हणते की ते जे कोरोना व्हायरस आहे ते एका केमिकल पासून तयार झालता चीनमध्ये एका लॅबमध्ये, हे सर्वजण सांगतात. आपल्याला फिक्स अजून काही रिपोर्ट आलेली नाही आहे, पण तुम्ही याच्यावर म्हणू शकता की केमिकल इतके घातक आहे. आता हे झालेलं आहे, आताच आपण एक प्रश्न बघितला भोपाळ ट्रॅजेडीचा, त्याच्या आधी केमिकलचाच उल्लेख आलेला आहे. म्हणजे केमिकल खूप डेंजर आहे, त्याच्यामुळे केमिकल पासून सावधच राहिलेलं पाहिजे. त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. ओके हां. सो डॅश इज अ मेजर सोर्स ऑफ फेकल कंटॅमिनेशन इन वॉटर. एम एस सेट जानेवारी 2018चा प्रश्न आहे. याचं काय राहील डायरेक्टली डोमेस्टिक इन्फ्लुएंट. ओके, कारण की हे आपणच करतो जे काही ते करतो. ते बाकीचं नंतर आलं ते, हे बाकीचे जरी काही प्रॉब्लेम आला तर ते वॉटर ती स्वतःला त्या म्हणजे पाणी सोडायच्या अगोदर नदीमध्ये ते त्याला काय म्हणते चेक करून म्हणजे प्युरिफाईड करून थोडंफार तरी त्याला क्लीन करून सोडतात. आपलं तसं नाही आहे, आपलं डायरेक्टच राहते काही फेकणं. हां. डॅश इज अ मेनली रिस्पॉन्सिबल फॉर हां, याच्यात हे जे मी सांगत आहोत त्यात काहीही समजून सांगण्यासारखं काही नाही आहे. जे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे आणि ते वाचून घ्यायचं आहे. आणि त्याच्या अगोदरच्या मी रिसर्च ॲप्टिट्यूड आणि जनरल ॲप्टिट्यूड समजून का सांगितलं, कारण ते समजून सांगण्यालायकीचं काही होतं, ते समजून सांगण्यासारखं काहीच नाही आहे. इथं मॅक्झिमम क्वेश्चन तर हिस्ट्री सारखेच आहे, हे केव्हा झालं, हे काय झालं, आणि थोडेफार सायन्सचे आहे जे की तुम्हाला माहीत आहे. डॅश इज अ मेनली रिस्पॉन्सिबल फॉर डिप्लेशन ऑफ ओझोन इन द स्ट्रॅटोस्फिअर. एम एस जानेवारी 2018चा प्रश्न आहे. काय म्हणते इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर द डिप्लेशन ऑफ ओझोन इन द स्ट्रॅटोस्फिअर. हा प्रश्न कोणता 23 क्वेश्चन नंबर. आता हे आपल्याला माहित आहे, जे की ए सी वापरतात, रेफ्रिजरेटर, AC रेफ्रिजरेटर, हे कोणता तरी गॅस सोडते, त्याला काय म्हणतो आपण क्लोरोफ्लोरोकार्बन. हे जे की AC रेफ्रिजरेटर सोडतात आणि तेच एक मेनली रिस्पॉन्सिबल आहे डिप्लेशन ऑफ ओझोन लेअरचा. ओझोन लेअर त्याच्यामुळे कमी होतो आणि जितकी ते कमी होईल आपल्याला तितका त्रास जास्त होईल. So chlorofluorocarbon is responsible for the depletion of ozone in the stratosphere. A major initiative undertaken for water conservation, namely जलयुक्त शिवार in महाराष्ट्र, ओडिसा, बेंगाल, राजस्थान, केव्हा झाला? एम एस सेट 2000 जानेवारी 18चा प्रश्न आहे. प्रश्न 18चा आहे, फक्त 4 वर्ष अगोदरचा प्रश्न विचारला त्यांनी. म्हणजे कसा 4 वर्ष अगोदर हे जलयुक्त शिवार त्यांनी राबवलं होतं. हा एक उपक्रम राबवला होता. कुठं राबवला होता? आपल्याच महाराष्ट्रामध्ये 2014 मध्ये. ओके, आपल्याच महाराष्ट्रामध्ये 2014ला, आपल्याच महाराष्ट्रामध्ये 2014ला 2014 लॉन्च झाला महाराष्ट्रामध्ये जलयुक्त शिवार म्हणून. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग रिसोर्सेस रिन्युएबल. आता रिन्युएबल सोर्स तुम्हाला माहिती आहे. एम एस सेट जानेवारी 2018चा प्रश्न आहे. कोल, पेट्रोलियम, नॅचरल गॅस तर नाही. याचा आन्सर डायरेक्ट फॉरेस्टच राहणार आहे, कारण की फॉरेस्टमध्ये जे काही तुम्ही झाडं आहे ते तुम्ही तोडले तरी ते वापस आपण लावू शकतो त्यांना, त्याचे बियाणे टाकून किंवा ते फांटीद्वारे पण त्याचं आपण नवीन त्याचं झाड तयार करू शकतो. तर दिस इज द फॉरेस्ट, इट इज द रिन्युएबल सोर्स ऑफ रिन्युएबल रिसोर्सेस. यू कॅन, जरी तुम्ही झाडं कापले, तुम्ही उद्या अजून झाडं लावू शकता, पण लावले पाहिजे. एकदा विसरले तर विसरले. Socio-economical impact due to construction of multi-purpose dam in river valleys is mainly concern for कोणावर होणार आहे? फॉरेस्ट लॉस, वॉटर इक्वॅलिटी, सिस्टमॅटिसिटी, प्रोजेक्ट अफेक्टेड पीपल. 100% प्रोजेक्ट अफेक्टेड पीपलला. आता तुम्ही विचार करा, तुमच्या गावात एखादा प्रकल्प आला, तिथे एखादा डॅम बांधायचा आहे, वॉटर डॅम बांधायचा आहे. कोणाला घर सोडा लागणार आहे? तुम्हालाच घर सोडा लागणार आहे. त्रास कोणाला होणार आहे? तुम्हालाच होणार आहे. जे की त्यांनी एक प्रकल्प आणला, चांगला प्रकल्प आहे, पण त्या प्रकल्पामुळे त्रास पण झाला ना, कोणाला? तुम्हालाच होणार आहे त्रास. बाकीच्या गावांना त्रास होणार नाही. काऊन? प्रकल्प एक तर तुमच्या गावात आला, त्याच्यामुळे तुम्हाला घर सोडा लागणार आहे. आपलं घर सोडणं मजाची गोष्ट आहे का? तो सोशो इकॉनॉमिकल इम्पॅक्ट ड्यू टू कन्स्ट्रक्शन ऑफ मल्टीपर्पज डॅम म्हणते इन रिव्हर व्हॅलीज इज मेनली कन्सर्न फॉर प्रोजेक्ट अफेक्टेड पीपल. त्या प्रोजेक्टमुळे ज्या लोकांवर काही अफेक्ट होईल, त्यांना त्रास होईल त्याचा, किंवा त्यांना त्यांच्यावर इम्पॅक्ट पडेल. एखाद्याला फायदा होऊ शकते. तुम्हाला करोडानं पैसे भेटले, एखादं राहते की ओके ओके बॉस म्हणते, ओके बॉस आय एम रेडी. त्याच्यानंतर मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स मुक्स आर एम एस सेट जून 2019चा प्रश्न आहे. फ्लेक्झिबल अँड ओपन फॉर्म ऑफ सेल्फ डायरेक्टेड ऑनलाईन लर्निंग डिझाईन फॉर मॅसिव्ह पार्टिसिपेशन. इथं काय? ओपन फॉर्म ऑफ टीचर, ओपन फॉर्म ऑफ सेल्फ डायरेक्टेड, ओपन फॉर्म ऑफ टीचर. ते ओपन फॉर्म ऑफ सेल्फ डायरेक्टेड असलं पाहिजे. आणि ऑनलाईन लर्निंग डिझाईन फॉर मास पार्टिसिपेशन
फ्लेक्झिबल अँड ओपन फॉर्म ऑफ सेल्फ डायरेक्टेड. हा, आता पहा, जिथं जिथं सेल्फ डायरेक्टेड आहे तेच ऑप्शन राहील. हा, तर ऑप्शन नंबर ए नाही, टीचर डायरेक्टेड आहे तो नाही. इथं पण सेल्फ डायरेक्टेड आहे सी, टीचर डायरेक्टेड हे नाही. तर आता ऑप्शन नंबर ए आणि सी मुलं निवडा. इथं काय सेल्फ डायरेक्टेड, ओके. ऑनलाईन लर्निंग डिझाईन फॉर मास पार्टिसिपेशन, इथं ऑफलाईन, सो इट इज नॉट ऑफलाईन. तुम्हाला माहित आहे ऑनलाईन आहे, त्यामुळे हा ऑप्शन सुद्धा कॅन्सल होईल. सो ऑप्शन नंबर ए इज राईट आन्सर. ऑप्शन नंबर ए, ओके. नेक्स्ट प्रश्न. कन्व्हेन्शन ऑन ओझोन डिप्लेटिंग सबस्टन्स इज ऑल्सो नोन ॲज, काय म्हणते, बेसल कन्व्हेन्शन, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, रामसार कन्व्हेन्शन, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज, एमएससी जून 2019 चा प्रश्न आहे. त्यांचा राहील मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. काय म्हणते, कन्व्हेन्शन ऑफ ओझोन डिप्लेटिंग सबस्टन्स. आता जे ओझोन डिप्लेटिंग सबस्टन्स म्हणजे ज्याच्यामुळे ओझोन कमी होत आहे, हा, म्हणजे एक प्रकारचा ओझोन लेअर कमी होत आहे, त्याला काय म्हणतो आपण, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल म्हणतो. युनिट यूज मेजर नॉइस लेवल, युनिट यूज टू मेजर नॉइस लेवल इज, एमएससी जून 2019 चा प्रश्न आहे. युनिट यूज टू मेजर नॉइस लेवल, नॉइस लेवल आपण काय होतो, डेसिबल, तुम्हाला माहित आहे ना, सर्वांना माहित आहे, डीबी, ओके, गॉट इट. त्याच्यानंतर ग्रीन इंडिया मिशन वॉज पार्ट ऑफ द, एमएससी जून 2019 चा प्रश्न आहे. ग्रीन इंडिया मिशन कशाचा पार्ट होता, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स, रिव्हर ॲक्शन प्लॅन, स्वच्छ भारत अभियान किंवा नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर क्लायमेट चेंज, NAPCC, NAPCC यांचे काही 8 असे काहीतरी कन्सेप्ट होते. त्या कन्सेप्ट मधला एक कन्सेप्ट हे आहे की ग्रीन इंडिया मिशन, ओके. सो हे आहे नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर क्लायमेट चेंज यांचा, ओके, ग्रीन इंडिया मिशन. यांचे जवळपास 8 की 9 असे प्लॅन आहे. त्या प्लॅनपैकी एक प्लॅन त्यांचा हा होता, ग्रीन इंडिया मिशन, गॉट इट. त्याच्यानंतर इंटरनॅशनल सोलार अलियन्स वॉज इस्टॅब्लिश टू डेव्हलप कोऑपरेशन इन डेव्हलपिंग सोलार एनर्जी वॉज प्रपोज्ड बाय इंडियन प्राईम मिनिस्टर, फ्रेंच प्रेसिडेंट, आफ्रिकन युनियन, युरोपियन युनियन. इंटरनॅशनल सोलार एलियन्स, इंटरनॅशनल सोलार एलियन्स म्हणतात. वॉज एस्टॅब्लिश अँड डेव्हलप कोऑपरेशन इन डेव्हलपमेंट सोलार एनर्जी वॉज, कोण हे आयडिया कोण दिली होती सांगा तुम्ही, हे तुमच्यासाठी प्रश्न आहे. जे म्हणतात ना भारताच्या पंतप्रधानांनी काही केलं नाही त्यांच्यासाठी किंवा प्रेसिडेंटनं किंवा कोण म्हणजे करा. जे कोणी म्हणतात की आपले भारताचे पंतप्रधान काही कामच करत नाही, काही उगं बदनाम करायचं म्हणजे करायचं. चांगल्या माणसाला प्रोत्साहन केलं पाहिजे, ओके, प्रोत्साहित केलं पाहिजे. त्याचा आन्सर आहे इंडियन प्राईम मिनिस्टर, जे की आपलेच भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी, ओके, समोर सर लावतो मी, ओके, नरेंद्र मोदी सर यांनी केलं. आणि हे कधी केलं, 2018 मध्ये, ओके, 2018 मध्ये. इंटरनॅशनल लेवलला इंडियाला घेऊन जाणं म्हणजे सोपी गोष्ट नाही, आणि इट्स अ गुड वर्क, ओके, इट्स अ गुड जॉब. सो इंटरनॅशनल सोलार एलियन्स वॉज एस्टॅब्लिश टू डेव्हलप कोऑपरेशन इन डेव्हलपिंग सोलार एनर्जी वॉज प्रपोज्ड बाय श्री नरेंद्र मोदी सर इन 2018, ओके, ऑक्टोबर 2018. त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ टॉक्सिक केमिकल थ्रू फूड चेंज रिझल्ट टू, जे की आपण बाहेरचं काही केमिकल्सचे फूड खातो बाहेरचं रस्त्यावरचं किंवा कोणतेही बऱ्याच काही आपण खातो, आपल्याला माहित नसते की त्यात केमिकल आहे म्हणून, किंवा वेगवेगळे ज्युसेस पितो, कोल्ड्रिंक्स पितो, त्यात केमिकल्स असतात. आणि त्याच्यामुळे आपल्याला काय म्हणते, कॉन्सन्ट्रेशन टॉक्सिक केमिकल थ्रू फूड चेंज रिझल्ट, त्याला काय म्हणतो आपण, काय, बायोमॅग्निफिकेशन. जे काय आपण वेगवेगळं अन्नद्वारे त्याच्यावर केमिकल असतात ते खातो आपण, त्याच्यामुळे आपली तब्येत पण खराब होते, ओके, त्यालाच आपण काय म्हणतो, बायोमॅग्निफिकेशन. गॉट इट, बायोमॅग्निफिकेशन. त्याच्यानंतर टेक्निकल, किती राहिले अजून, 2-3 राहिले वाटते, मला माहिती नाही, बघावं लागेल. टेक्निकल अँड सायंटिफिक एज्युकेशन वॉज गिवन इन, एमएससी जून 2019 चा प्रश्न आहे. टेक्निकल अँड सायंटिफिक एज्युकेशन, हे टेक्निकल आणि सायंटिफिक एज्युकेशन कुठून दिलेलं आहे, काही माहिती आहे का आपल्याला, तर त्याचा आन्सर आहे वैदिक सिस्टीम ऑफ एज्युकेशन. ओके, जे की खूप जुनी सिस्टीम आहे. फॉर क्रिएशन अँड डेव्हलपमेंट ऑफ मोक कोर्सेस इन डिफरंट डिसिप्लिन, MHRD हॅज नोटिफाईड डॅश
इज वन ऑफ द 8 नॅशनल कोऑर्डिनेट्स. MSc जून 2019चा प्रश्न आहे. ते आहे मुंबई विद्यापीठ, UGC, YCMOU की IIT मुंबई. याचा आन्सर आहे UGC. UGC सोबत अजून बरेच काही टोटल किती सांगितले 8 कोऑर्डिनेटर आहे. त्याच्यापैकी एक UGC आहे. ओके, एक UGC आहे. टोटल 8 आहेत. त्याच्यानंतर मोस्ट ऑफ द स्टेट युनिव्हर्सिटी आर डॅश इन नेचर. कशा आहेत? ॲफिलेटेड आहे, डीम आहे, सेल्फ फायनान्सिंग आहे किंवा प्रायव्हेट आहे? मोस्टली ॲफिलेटेडच आहे ना, आपल्याला माहित आहे. ओके, गॉट इट. हे काही सोपे प्रश्न होते की ते आतापर्यंत एक्झामला आलेले आहे. मला अशी आशा आहे की तुम्ही नक्कीच हे प्रश्न चांगल्या प्रकारे करसाल. डू इट, नो प्रॉब्लेम फॉर दॅट.